मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। कुर्ला, किंग सर्कल, सायन्स, साकीनाका परिसरात पाणी साचलं। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। ठाण्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड। चरईमध्ये कारवर झाड कोसळलं, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एका हॉटेलवर झाड कोसळून दुर्घटना। मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज। लोकल सेवेंसह रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम। मुसळधार पावसामुळे कोपरखैरा आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठा भगदाड। रुळाखालील खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत। प्रवाशांना याचा फटका। तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वे सेवा खोळंबली। मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली। दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने। TV9 मराठीच्या बातमीनंतर अंधेरी सभेबाहेरील उघड्या मॅनहोलला बॅरिकेटिंग। प्रशासनाकडून TV9च्या बातमीची दखल। अंधेरी सभेमधील वाहतूक सध्या सुरळीत। वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय। सेंट्रल पार्क, नागिंदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्याएवढं पाणी साचलं। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने। पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट, तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा। धार पावसाच्या पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका। कारखान्यात पाणी शिरल्याने गणेश मूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यानं परिणाम। स्थानिक प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी। हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पूल कोसळला। पूल पार करताना वाळूने भरलेला ट्रक नदीत कोसळला। ट्रक चालकाला किरकोळ दुखापत। 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। कोयना धरणात 2394 क्युसेक पाण्याची आवक सुरू। धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं काहीसा दिलासा। साताऱ्याच्या पाथरपुंजमध्ये देशातील सर्वाधिक 174 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे ओझरडे धबधबा प्रवाहित। निसर्गरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद। बीडमधील विलास घुले हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे। रमेश घुलेंचा पुरवणी जबाबही नोंदवला। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर घुलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर। नॉर्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करा। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीने जनतेची माफी मागावी। संजय राऊत कडाडले। आशा भोसलेंचा शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकरांकडून अक्षम्य चुका। राजगड किल्ल्यावर अवैधरित्या वसुली होत असल्याचा आरोप। वनविभागाच्या नावाखाली एका तरुणाकडून तिकीट वसुली केल्याचा प्रकार। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।